महायुतीच्या मुंबईमधील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानामध्ये उतरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमध्ये रोड शो होणार आहे। रोड शोच्या माध्यमातून मोदी महायुतीच्या मुंबईमधील उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। मोदींच्या रोड शोसाठी मुंबईमधील काही मार्ग बंद राहणार आहेत आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान मुंबईमध्ये फुगे, ड्रोन, पतंगावर आता 17 मे पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। मोदींच्या रोड शो आणि प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आज सायंकाळी मोदींचा रोड शो होणार आहे, तर 17 मे रोजी शिवाजी पार्कात प्रचार सभा होणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईमधील रोड शोवरून संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे। घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेमध्ये लोकांचा मृत्यू झाला तरी मोदी रोड शो करत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर घाटकोपरची घटना दुर्दैवी असून ठाकरे गटही त्याचा मुंबईमधील प्रचार बंद करणार आहे का, असा सवाल उपस्थित करत गिरीश महाजन यांनी राऊतांवर पलटवार केलाय। 18 लोगों की डेथ हो गई है, तो भावेश भिड़े को पकड़ने के लिए मोदी आ रहे हैं क्या? तो पकड़िए ना। 18 लोगों की डेथ हो गई है, ये सबसे गंभीर बात है। और मोदी जी वहां जाकर रोड शो कर रहे हैं। मोदी जी उसी एरिया में जाकर रोड शो, प्रधानमंत्री को संवेदना, देखिए यहाँ चुनाव है, हम देख लेंगे, लेकिन प्रधानमंत्री जी को संवेदना होनी चाहिए। ये चुनाव माफिया है, ये सब लोग चुनाव माफिया, बस चुनाव लड़ना है और किसी भी हालत में चुनाव को आगे निकलकर जीतना है। तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जरा सकाळमध्ये पोपटपंची मला ते सांगावं। तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारणं सांगायची। निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोकसंवेदना पोहोचलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ गेलेले आहेत। अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही, पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही।